सनातन शास्त्र या आपल्या शोमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या सुरुवातीलाच ना आपण एक चित्र डोळ्यांसमोर उभं करूया. नक्कीच, म्हणजे श्रोत्यांना कल्पना करायला सोपं जाईल. हो, तर विचार करा, 7व्या शतकात एक परदेशी विद्यार्थी भारतात येतोय. तो इथल्या रस्त्यांवरून फिरतोय, लोकांची घरे पाहतोय, बाजारपेठा बघतोय आणि आणि या सगळ्यावर तो नोट्स काढतोय. अगदी बरोबर. तो या संपूर्ण प्रवासाचा असा काही रिव्ह्यू लिहितोय जो वाचून आजच्या काळातला एखादा अत्यंत हुशार डेटा ॲनालिस्ट किंवा अर्थशास्त्रज्ञ सुद्धा थक्क होईल. बापरे, म्हणजे इतकं अचूक निरीक्षण होतं त्याचं? हो ना. हा विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध चीनी प्रवासी आणि अभ्यासक युवान संग होता. आज आपण एका अत्यंत रंजक विषयाचा मुळापर्यंत जाऊन वेध घेणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण प्राचीन भारताचा खऱ्या अर्थाने आत्मा आणि हृदय समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या या नोंदी पाहाव्याच लागतील. बरोबर. आपण थेट युवानचंगच्या शब्दांतून त्या काळातील समाज, अर्थव्यवस्था आणि शिक्षणाचं जे जागतिक केंद्र होतं म्हणजे नालंदा विद्यापीठ, त्याची सफर करणार आहोत. आणि कसं आहे, या संपूर्ण प्रवासात आपण हे पाहणार आहोत की प्राचीन भारताचं तत्वज्ञान आणि आजच्या जगातील त्याचं उपयोजन यांचा ऋणानुबंध नेमका कसा जोडलेला आहे. अगदी खरं आहे. युवान संघच्या ज्या नोंदी आपण आज उलगडणार आहोत ना, त्या साधारण इसवी 646 मध्ये संकलित केल्या गेल्या होत्या. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कोणतीही भावनिक किंवा रोमॅन्टिक डायरी नाहीये. अच्छा, म्हणजे त्याने भारताचं उगाचच उदात्तीकरण केलेलं नाहीये. अजिबात नाही. कोणत्याही भावनिक ओलाव्याशिवाय लिहिलेला तत्कालीन भारताचा तो एक अत्यंत अचूक, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ आरसा आहे. आणि म्हणूनच मला नेहमी वाटतं की युवानचांग हा एखाद्या अत्यंत स्ट्रिक्ट ऑडिटरसारखा होता. तो फक्त चांगल्याच गोष्टी सांगत नाही, तर इथला विरोधाभासही खूप बारकाईने टिपतो. म्हणजे नक्की काय पाहिलं त्याने? जर आपण त्या काळच्या रस्त्यांवरून त्याच्यासोबत फेरफटका मारला ना, तर तो लिहितो की इथले लोक रेशीम, लोकर आणि अत्यंत पांढरा शुभ्र कापूस घालत असत. त्यांच्या अंगावर उत्तम दर्जाचे कपडे होते. घरे लापूड, विटा आणि शेणाची होती. हे तर खूप प्रगत समाजाचं लक्षण आहे. हो, पण त्याच वेळी तो हेही सांगतो की इथले रस्ते गोलाकार, वेढेवाकडे आणि घाणेरडे होते. हे त्याने न विसरता नमूद केलंय. तो जे पाहत होता तेच तो लिहित होता. त्याची हीच वस्तुनिष्ठता ना, त्याची विश्वासार्हता कित्येक पटींनी वाढवते. हे समजून घेण्यासाठी आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. युवानस्तंग हा चीनच्या चामआन या शहरातून आला होता. अच्छा, ते शहर कसं होतं त्या काळी? ते शहर त्या काळात जगातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि सुनियोजित शहरांपैकी एक मानलं जायचं. त्यामुळे जेव्हा तो भारतात आला तेव्हा इथली प्रचंड संपत्ती, लोकांच्या अंगावरील रेशीम आणि त्याचवेळी रस्त्यांवर अस्वच्छता या दोन्ही गोष्टी त्याला एकाच वेळी जाणवल्या. म्हणजे एका त्रयस्थ निरीक्षकाप्रमाणे त्याने त्या जशाच्या तशा नोंदवल्या. अगदी तसंच. पण या दैनंदिन जीवनाच्या पलीकडे जाऊन त्याने जी धार्मिक सहिष्णुता नोंदवली आहे ती माझ्या मते खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. ती कशी काय? तो स्पष्टपणे लिहितो की समाजात सर्व धर्मांबद्दल आदर होता आणि लोक स्वतःच्या मर्जीने कोणत्याही दबावाशिवाय धर्म बदलू शकत असत. आणि ही सहिष्णुता म्हणजे केवळ राजाने लादलेला एखादा कायदा नव्हता, तर ती या भूमीची एक प्रगल्भ सामाजिक संस्कृती होती. मला इथे एका अत्यंत वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. कोणती गोष्ट? जर लोक रेशीम घालत होते पण रस्ते घाणेरडे होते, तर या राज्याची संपत्ती नेमकी कुठे खर्च होत होती? युवानसांगने राजा हर्षवर्धनच्या राज्याच्या अर्थसंकल्पाची म्हणजे बजेटची जी नोंद केली आहे ती वाचून कोणीही चक्रावून जाईल. हो, ती नोंद खरोखरच अवाक करणारी आहे. त्याने लिहिलं आहे की राजाने राज्याच्या उत्पन्नाचे 4 समान भाग केले होते. पहिला भाग प्रशासनासाठी, दुसरा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, तिसरा भाग विद्वानांसाठी आणि चौथा भाग ब्राह्मण व बौद्ध भिक्खूंना दान देण्यासाठी. हा आकडा खूप मोठा आणि विचार करायला लावणारा आहे. म्हणजे विचार करा, संपूर्ण राज्याच्या महसुलाचा 25% भाग थेट विद्वानांना आणि संशोधकांना. एक मिनिट, 25% महसूल फक्त विद्वानांना? हो, आणि आणखी 25% भाग धार्मिक समुदायांना दिला जात होता. बापरे. जर आजच्या एखाद्या आधुनिक देशाने किंवा सरकारने आपल्या उत्पन्नातील 25% भाग फक्त स्कॉलर्स, अभ्यासक आणि संशोधनासाठी दिला तर ती अर्थव्यवस्था कोसळून पडेल असं अनेकांना वाटेल. हे कसं शक्य होतं? बरोबर वाटतंय तुमचं. मला वाटतं हे केवळ एखादं दान नव्हतं, तर यामागे काहीतरी मोठं अर्थकारण असलं पाहिजे. अगदी मुळावर बोट ठेवलं तुम्ही. हे अजिबात दान नव्हतं.
ही राज्याद्वारे चालवली जाणारी एक अतिशय प्रगत नॉलेज इकॉनॉमी होती. नॉलेज इकॉनॉमी थोडा सविस्तर सांगाल का? नक्कीच. जेव्हा एखादं राज्य 25% निधी विद्वानांना देतं तेव्हा ती एक डेड इन्व्हेस्टमेंट नसते. यामागे एक अत्यंत भक्कम कार्यकारण भाव आहे. म्हणजे हा पैसा कसा परत यायचा? कसे? जेव्हा तुम्ही विद्वानांना निधी देता तेव्हा ते खगोलशास्त्र, गणित, तर्कशास्त्र आणि वैद्यशास्त्रात संशोधन करतात. खगोलशास्त्रातील प्रगतीमुळे शेतीचे ऋतू आणि पावसाचे अंदाज अत्यंत अचूक वर्तवले जातात. अच्छा, म्हणजे शेतीचं उत्पादन वाढणार. हो ना. आणि गणितामुळे व्यापाराच्या नोंदी, दळणवळण आणि राज्याची कर प्रणाली सुधारते. वैद्यशास्त्रामुळे समाजाचं आरोग्य सुधारते, ज्यामुळे अधिक निरोगी आणि कार्यक्षम कामगार वर्ग निर्माण होतो. अरे वा, म्हणजेच हे 25% अनुदान एक असं चक्र निर्माण करत होतं जे शेवटी राज्याची संपत्ती अनेक पटींनी वाढवूनच परत करत होतं. अगदी बरोबर. हा एक सेल्फ सस्टेनिंग लूप होता. हा विचार खरोखरच थक्क करणारा आहे. विद्वानांवरील खर्च हा परतावा देणारा व्यवसाय होता. पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न येतोय. विचारा ना. 7व्या शतकातील एका राज्याकडे एवढा प्रचंड पैसा सुरुवातीला येत कुठून होता? ज्ञानावर आणि प्रशासनावर एवढा खर्च करण्यासाठी अर्थव्यवस्था अतिशय विशाल असणं गरजेचं आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला युआन संगने वर्णन केलेल्या कान्यकुब्ज म्हणजे आजच्या कन्नौज शहराच्या वर्णनात मिळतं. अच्छा, कन्नौज त्यावेळी इतकं महत्वाचं होतं? हो. जुनी बौद्ध स्थळं जसे की श्रावस्ती आणि कपिलवस्तू आता मागे पडली होती आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेलं कन्नौज हे संपत्ती आणि सत्तेचं नवीन केंद्र बनलं होतं. तिथून संपूर्ण खंडाचा व्यापार नियंत्रित केला जात होता. म्हणजे ते एक मोठं व्यापारी हब होतं तर. हो. आणि या अर्थव्यवस्थेची व्याप्ती किती अवाढव्य होती हे समजण्यासाठी आपल्याला राजा हर्षाच्या सैन्याच्या आकडेवारीकडे पाहावं लागेल. युआन संगने नोंदवलं आहे की हर्षाच्या सैन्यात 1,00,000 पायदळ, 50,000 रथ आणि तब्बल 60,000 युद्धहत्ती होते. 60,000 युद्धहत्ती? बापरे, हे थोडा अतिशयोक्ती वाटत नाही का? पहिल्यांदा ऐकल्यावर तसंच वाटतं. म्हणजे आपण फक्त एका हत्तीचा विचार करूया. एका हत्तीला दररोज पोचण्यासाठी शेकडो किलो चारा लागतो. प्राचीन काळातील एखादं साम्राज्य दिवाळखोर न होता एकाच वेळी 60,000 हत्तींना रसद कशी पुरवू शकतं? हे लॉजिस्टिकच्या दृष्टीने जवळजवळ अशक्य वाटतं. वरवर पाहता ते अशक्य वाटतं आणि म्हणूनच हे आकडे केवळ सैन्याची ताकद दाखवत नाहीत, तर ते त्या काळातील शेती आणि सप्लाय चेनच्या अफाट क्षमतेचे निर्देशक आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अन्नधान्याची कमतरता नव्हतीच? अजिबात नाही. 60,000 हत्तींचा चारा दररोज गोळा करणं, त्यांची निगा राखणाऱ्या हजारो माहुतांची व्यवस्था करणं, 50,000 रथांसाठी लागणारं लोखंड आणि लाकूड मिळवण्यासाठी खाणी व जंगलतोडीचं नियोजन करणं, हे सगळं करण्यासाठी एक अत्यंत प्रगत आणि केंद्रीकृत प्रशासन आवश्यक असतं. होय. याचा स्पष्ट अर्थ असा की प्राचीन भारतातील शेती ही केवळ स्वतःपुरतं पिकवणारी नव्हती. तिथे प्रचंड प्रमाणात सरप्लस किंवा अतिरिक्त उत्पादन घेतलं जात होतं आणि देशभरातून ती रसद एका जागी आणण्यासाठी दळणवळणाची अत्यंत शिस्तबद्ध साखळी कार्यरत होती. म्हणजे अर्थव्यवस्थेचा आकार आणि वेग दोन्हीही प्रचंड होते. पण मग इथे एक दुसरा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर इतकी प्रचंड संपत्ती गोळा होत होती आणि अर्थव्यवस्था सरप्लस निर्माण करत होती, तर ही संपत्ती फक्त राजाच्या तिजोरीतच पडून राहत होती का? सामान्य माणसाला याचा काय फायदा? हां, खूप चांगला मुद्दा मांडलात तुम्ही. इथे मला युआनसंगचा प्रयागराजच्या कुंभमेळ्याचा संदर्भ आठवतो. आपण आज कुंभमेळ्याकडे कसं पाहतो? ही एक अशी जागा आहे जिथे लोक साधनेसाठी येतात, गंगेच्या काठी बसून योग करतात किंवा भक्तिभावाने मंत्र म्हणतात. हो, आजचं स्वरूप तसंच आहे. पण युआनसंगने जे पाहिलं ते यापेक्षा खूप वेगळं आणि मोठं होतं. त्याने स्वतः पाहिलं की राजा हर्षवर्धन तिथे गरिबांना संपत्तीचं वाटप करत होता. होय, तो तिथे स्वतः 5व्या कुंभमेळ्याला उपस्थित होता. त्याने नोंदवलं आहे की राजा हर्ष दर 5 वर्षांनी हा उत्सव आयोजित करत असे. आणि राज्याच्या तिजोरीत 5 वर्षात जमा झालेली बहुतांश अतिरिक्त संपत्ती तो तिथे दान करत असे. बरोबर? अगदी बरोबर. या कृतीकडे आपण फक्त एक धार्मिक कृत्य म्हणून न पाहता प्राचीन भारताचं सर्वात मोठं इकॉनॉमिक स्टिम्युलस पॅकेज म्हणून पाहिलं पाहिजे. क्या बात आहे. खूप छान उपमा दिली थी. हो ना. राजाने 5 वर्ष संपत्ती गोळा केली आणि ती स्वतःच्या खजिन्यात सडत न ठेवता एकाच झटक्यात तळागाळातील लोकांपर्यंत, गरिबांपर्यंत आणि गरजूंवर
पुन्हा वाटून टाकली. ज्यामुळे बाजारात पुन्हा पैसा खेळता राहायचा. हो, या कुंभमेळ्यामुळे पैशाचा प्रवाह पुन्हा चालू होत होता. हे संपत्तीचं वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन होतं, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत चलन फिरत राहील याची काळजी राज्यकर्ते घेत होते. अर्थशास्त्र आणि लोककल्याण यांचं हे किती उत्तम मिश्रण आहे. तुमचं हे विश्लेषण अगदी अचूक आहे. संपत्ती एकाच जागी साचून राहिली तर अर्थव्यवस्था मंदावते, हे प्राचीन भारतीयांना पक्के माहीत होतं. नक्कीच. पण या प्रचंड संपत्ती, व्यापार आणि सहिष्णुतेचे जे सर्वोच्च शिखर त्या काळात उभं राहिलं, ज्यासाठी या सगळ्या गोष्टी खतपाणी घालत होत्या, ते शिखर म्हणजे नालंदा विद्यापीठ. ओहो, नालंदा. युआनसांगच्या भारतातील संपूर्ण वास्तव्याचा आणि नोंदींचा हा गाभा आहे. त्याने तिथे जवळपास 5 वर्षे घालवली. त्याने नालंदाच्या भव्यतेचे जे वर्णन केलं आहे ना, ते वाचताना आपण एखाद्या वेगळ्याच विश्वात जातोय असं वाटतं. खरंय. तो सांगतो की तिथे 10 भव्य मंदिरे होती, 8 मोठी आवारे म्हणजे कंपाऊंड्स होती आणि सभोवताली एक प्रचंड उंच भिंत होती. तिथे तब्बल 10,000 भिक्खू आणि विद्यार्थी राहत होते. एक छोटेखानी शहरच होतं ते. हो, पण मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट कोणती माहितीये? त्यांनी फक्त सिमेंट विटांसारख्या भिंती आणि खोल्या बांधल्या नाहीत. मग आणखी काय होतं तिथे? तो लिहितो की मठांच्या भोवती निळे तलाव आहेत, त्यात कमळाची फुले उमललेली आहेत आणि सर्वत्र आंब्याच्या बागांची दाट सावली आहे. त्यांनी अभ्यासासोबतच चिंतनासाठी एक अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण केलं होतं. कारण ज्ञानाच्या साधनेसाठी बाह्य सौंदर्य आणि निसर्गाची शांतता किती आवश्यक आहे हे त्यांना पूर्णपणे समजलं होतं. पण या परिसराच्या सौंदर्यापलीकडे जाऊन आपण तिथे प्रत्यक्ष काय आणि कसं शिकवलं जात होतं यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ती केवळ एक पाठशाळा नव्हती. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती माहितीये? हे एक बौद्ध विद्यापीठ होतं, पण तिथे फक्त बौद्ध तत्वज्ञान शिकवलं जात नव्हतं. हो, हे खूप कमी लोकांना माहीत असतं. युआनसांग स्वतः सांगतो की तिथे व्याकरण, तर्कशास्त्र, संस्कृत, वैद्यकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र यांचा सखोल अभ्यास चालत असे. एका बौद्ध विद्यापीठात चक्क हिंदूंचे वेद शिकवले जात होते. अगदी आधुनिक विद्यापीठांसारखं. हो ना. एखाद्या आधुनिक आणि लिबरल युनिव्हर्सिटीमध्ये जशी विविध विचारप्रवाह एकत्र नांदतात तशीच ही व्यवस्था होती. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय, बौद्ध मठात वेदांचं शिक्षण का दिलं जात असावं? ह्यामागे ना तत्कालीन समाजाचा अफाट आत्मविश्वास दडलेला होता. त्या काळी बौद्धिक वादविवाद किंवा चर्चा ही एक अत्यंत सन्मानाची आणि राज्यमान्य गोष्ट होती. अच्छा. जर तुम्हाला एखाद्याच्या तत्वज्ञानावर टीका करायची असेल किंवा त्याला वादात हरवायचं असेल तर तुम्हाला त्याचं तत्वज्ञान त्याच्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणूनच विरोधी विचारांना दाबून न टाकता त्यांचा अभ्यास केला जायचा. म्हणजे दुसऱ्याचे विचार समजून घेण्याची तयारी होती. हो, युआनसंग स्वतः एका कन्फ्युशन संस्कृतीतून आला होता, तरीही तो तिथे महायान बौद्ध धर्मासोबतच संस्कृत आणि ब्रह्मतत्वज्ञानाचा अभ्यास करत होता. ज्ञान हे कोणा एका धर्माची किंवा गटाची मक्तेदारी नव्हती. विचारांच्या या मुक्त देवाणघेवाणीचा एक मोठा पुरावा म्हणजे कान्यकुब्ज, म्हणजे कन्नौज येथे झालेली महाचर्चा. हो, राजा हर्षानेच ती आयोजित केली होती. 500हून अधिक विद्वानांनी भाग घेतला होता. तिथे तलवारीच्या जोरावर नाही, तर बुद्धीच्या आणि तर्काच्या जोरावर श्रेष्ठत्व सिद्ध केलं जात होतं. विचारांनाच सत्तेचं चलन मानलं जात होतं. अगदी बरोबर. या अशा वातावरणामुळे तत्कालीन भारतीय समाजात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. युआनसंगने नोंदवलेला एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. कोणता प्रसंग? जेव्हा तो चीनला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा नालंदाच्या भिक्खूंनी त्याला विचारलं, तू तिथे का परत जात आहेस? चीन हा तर एक बॉर्डरलँड आहे, जिथे बुद्धांचा जन्म होत नाही, तिथे ज्ञान नाही. हा संवाद खूप काही सांगून जातो. त्यांनी भारताला ज्ञानाचं आणि जगाचं केंद्र मानलं होतं आणि बाकी जगाला परिघावरचा प्रदेश. हो, आणि युआनसंगने अर्थातच आपल्या देशाच्या कायद्यांचे आणि सभ्यतेचे समर्थन केलं तिथे. ते साहजिकच आहे म्हणा, पण यातून भारताची तत्कालीन बौद्धिक उंची आणि एक प्रकारचा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दिसून येतो. ते नवीन विचारांना घाबरत नव्हते, कारण त्यांचा स्वतःच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास होता. आणि अशा या प्रगत, आत्मविश्वासपूर्ण भारताचा निरोप घेताना युआनझ्वांगने राजा हर्षाबद्दल आणि तत्कालीन भारतीय समाजाबद्दल जो निष्कर्ष काढला तो त्याच्या प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे. होय, आपण हे कोणत्याही राजकीय चष्म्यातून न पाहता केवळ एका इतिहासकाराच्या नोंदी म्हणून पाहिलं पाहिजे. आपण इथे कोणतीही बाजू घेत नाहीये, फक्त त्याचे शब्द सांगतोय. नक्कीच.
काय लिहिलं त्याने? राजा हर्षवर्धन हा स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी होता आणि तो युआन स्वांगचा मोठा पाठीराखा होता. पण तरीही युआन स्वांगने अत्यंत प्रामाणिकपणे नोंदवलं आहे की त्या काळात सामान्य जनतेत हिंदू धर्म अधिक लोकप्रिय होता. हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण त्याने चीनमधून 16 वर्षे प्रवास केला, तो बौद्ध धर्माच्या मुळांचा शोध घेण्यासाठी. त्याला तिथे बौद्ध धर्माचाच पगडा पाहायचा होता. पण त्याला जे पाहायचं होतं ते लिहिलं नाही, तर जमिनीवर जे प्रत्यक्षात होतं ते सत्य त्याने जगासमोर मांडलं. आणि तो निरोपाचा क्षण खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. इसवी सन 643 मध्ये जेव्हा युआन संघ चीनला परतू लागला, तेव्हा राजा हर्षाने त्याला आपला सर्वोत्तम हत्ती दिला. सोबत भरपूर सोने चांदी दिले. पण हे सोने कुणा सैनिकाला शस्त्रे घेण्यासाठी किंवा व्यापाऱ्याला रेशीम विकत घेण्यासाठी दिलं नाही, तर एका विदेशी विद्यार्थ्याला दिलं. आणि ते कशासाठी? तर त्याने नालंदातून गोळा केलेली शेकडो पुस्तके आणि ग्रंथ अत्यंत सुरक्षितपणे चीनला वाहून नेण्यासाठी. बाप रे, हा ज्ञानाचा केवढा मोठा सन्मान आहे. होय, जगातल्या इतर साम्राज्यांनी तलवारी, शस्त्रे किंवा गुलाम निर्यात केले असतील, पण प्राचीन भारताची सर्वात मौल्यवान एक्सपोर्ट ही पुस्तके आणि ज्ञान होती, आणि एका सम्राटाने संपत्ती देऊन त्या ज्ञानाचा सन्मान केला. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आणि युआनसांगच्या नोंदींमधून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धडा हा आहे की नालंदा हे केवळ प्रार्थनेचे किंवा कर्मकांडाचे ठिकाण नव्हते, तर ती एक परिपूर्ण युनिव्हर्सिटी होती. अगदी खरंय. प्राचीन भारताने संस्थात्मक पातळीवर ज्ञान आणि धर्म यांना अतिशय विचारपूर्वक एकमेकांपासून वेगळे ठेवले होते, पण तरीही त्यांच्यात एक अत्यंत सखोल आणि सुंदर संवाद नेहमीच कायम होता. सत्य हे एकाच मार्गाने मिळत नाही, हे त्यांना पूर्णपणे उमगलं होतं. आधुनिक जगात जिथे आपण माहितीच्या महापुरात जगतो आहोत, तिथे आपण ज्ञानाचा आणि धर्माचा हा समतोल कुठेतरी गमावला आहे का, हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बरोबर. आपण सगळ्यांनी यावर विचार करायला हवा. तर श्रोतेहो, सनातन शास्त्रची आजची ही सखोल चर्चा जर तुम्हाला विचार करायला लावणारी वाटली असेल, तर हा भाग नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता आमच्या एका प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. हो, ज्यावर सर्वांनी विचार करायला हवा आणि कमेंट करून सांगायला हवा. जर आज तुम्हाला ज्ञानाच्या शोधात एखाद्या अज्ञात बॉर्डरलँडमध्ये जायचं असेल, जिथे पुढचं संपूर्ण आयुष्य केवळ सोबत नेलेल्या ज्ञानावर काढायचं आहे, तर सोबत कोणती 3 पुस्तके नेणं तुम्ही सर्वात योग्य ठरवाल? खूप छान प्रश्न आहे. विचार करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.